आणि त्या कार्यशाळेमध्ये तेव्हा पुस्तकाच्या रजा नियमाच्या संदर्भात आम्ही जोगदंडे साहेबांना पूर्ण गेलो. एकदा अशी कार्यशाळा घेतली होती. आणखी घेण्याची चालू आहे. तालुका लेवलला घेतली होती. परभणी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची तालुका लेवलला म्हणजे मुख्याध्यापक कमी असतात आणि त्या ठिकाणी अडचण येत नाही जास्त. परभणी जिल्ह्याची घ्यायची म्हणजे घेतलं जास्त नाही होत. तर याच्यामध्ये जेव्हा पुस्तकाच्या संदर्भात काळाची नोंद नियमानुसार एकूण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची किती जणांची सेवा पुस्तके परिपूर्ण आहेत, किती जणांची दुबार पुस्तके पूर्ण करून कर्मचाऱ्यांना दिली आहेत, म्हणजे द्वितीय प्रत दिली का. त्याच्यानंतर कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात पुढील नामनिर्देशनावर शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेतली आहे का. सेवानिवृत्ती, मृत्यू, उपदान, कुटुंबनिवृत्ती, वेतन योजना इत्यादी. त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन प्रपत्र भरून माननीय शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घेतली आहे का, असा एक मुद्दा आहे. तेव्हा ज्येष्ठता सूचीवर सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे का. तेव्हा ज्येष्ठता सूची करायला पाहिजे आपण आणि त्या सेवा ज्येष्ठता सूचीवर कर्मचाऱ्याच्या स्वाक्षऱ्या घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला नंबर कुठे ते लक्षात येते. तर ही सुद्धा बाब आवश्यक आहे. शिक्षकाच्या कारण आपल्याला सेवा ज्येष्ठता यादी बऱ्याच वेळेला मागितल्या जाते. मग त्यावेळेला आपलं ज्या वेळेला सेवा ज्येष्ठता यादी मागितली जाते त्यावेळेला कदाचित आपण उन्हाळ्याची सुट्टी असू शकते. मग आपल्याकडे जर यादी नसेल तर मग कर्मचारी इथे गेलेले असतात. मग आपल्याकडे नसते ज्यावेळेला म्हणून आपण त्याच्या प्रकारची सेवा ज्येष्ठता आपल्याकडे करून नियमाला पाहिजे नाही ना. सेवा ज्येष्ठता एका शाळेत त्या मुख्याध्यापकाला कलेक्ट करायला पाहिजे आणि मग त्याच्यावरून संस्थेची कलेक्ट होईल. पण शाळेपुरती तर मुख्याध्यापकाला करायची नसतं. तुमच्या मास्टरला समजा सुरुवातीला कठीण जाईल समजा काही वर्ष, नंतर तर सगळे कर्मचारी अपॉइंटमेंट फिक्स सगळं असते त्याच्यामध्ये काय अवघड राहायला पाहिजे. अनेक शाळा प्रत्येक शाळेची एका शाळेच्या मुख्याध्यापकाने कलेक्ट करून ती एका ठिकाणी करून ती मग समस्येचे हँडल करायला पाहिजे. शिक्षकांच्या त्याच्यानंतरचा मुद्दा आता शिक्षकांच्या मान्य संख्येपैकी काही कारणाने रिक्त होणारे पद महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त राहणार नाही. हा इकडे लक्ष द्या. दुसरा मुद्दा पहा. शिक्षकाच्या मान्य संख्येपैकी काही कारणाने रिक्त होणारे पद महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे काय. आता हे रिक्त पद गळवी मात्र आपलं काम आहे. बाकीचं आपण काय त्याच्यामध्ये करू शकणार नाही. त्याच्यानंतर खात्याची परिपत्रके